कर्क राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, आजचं हे राशी भविष्य अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 20 ऑगस्टचा दिवस आणि त्यानंतरचे काही दिवस तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधू शकतात. आज आपण अशा संकेतांबद्दल बोलणार आहोत जे ऐकताना तुम्हाला धक्का बसू शकतो. मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि एखाद्या जुन्या व्यक्तीची किंवा जुन्या घटनेची आठवणही होऊ शकते. पण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट सांगते, हे ज्योतिषीय अंदाज आणि मनोरंजनाच्या स्वरूपातील मार्गदर्शन आहे. कोणतीही घटना निश्चितपणे घडेल अशी मी हमी देत नाहीये, त्यामुळे घाबरू नका, तर हे संकेत म्हणून ऐका. कर्क राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्ट तुमच्यासाठी साधा दिवस नाही, कारण या काळात तुमच्या मनात दडलेल्या काही प्रश्नांना उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी वेगळं जाणवत असेल. एखादी व्यक्ती तुमच्याशी पूर्वीसारखी बोलत नसेल, अचानक तिचं वागणं बदललेलं असेल, फोन किंवा मेसेज कमी झाले असतील, किंवा तुमच्याबद्दल कोणीतरी काहीतरी लपवत आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर 20 ऑगस्टच्या आसपास या विषयाकडे पुन्हा तुमचं लक्ष जाऊ शकतं. आणि इथूनच सुरू होतो आजच्या भविष्यवाणीतील पहिला मोठा संकेत. तुमच्या घराशी, कुटुंबाशी किंवा जवळच्या नात्याशी संबंधित एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आसपास सक्रिय होऊ शकते. ही व्यक्ती पुन्हा का आली असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. काहींसाठी ही व्यक्ती प्रत्यक्ष भेटायला येऊ शकते, तर काहींसाठी फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून संपर्क करू शकते, तर काहींच्या बाबतीत तिच्याबद्दल एखादी बातमी घरात चर्चेचा विषय बनू शकते. आणि त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. डोळ्यात पाणी येईल असं म्हणण्यापेक्षा मनाला स्पर्श करणारी एखादी आठवण किंवा भावनिक क्षण निर्माण होऊ शकतो, असा या संकेताचा अर्थ घ्या. कर्क राशीच्या लोकांचं मन खूप संवेदनशील असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनापासून जवळ केलं की तिच्यासाठी खूप काही करता, पण त्याच वेळी जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा विश्वास तोडते, तेव्हा त्या घटनेचा परिणाम तुमच्या मनावर बराच काळ राहू शकतो. 20 ऑगस्टच्या आसपास जुन्या नात्याशी संबंधित एखादी गोष्ट पुन्हा समोर आली तर भावनेच्या भरात लगेच निर्णय घेऊ नका. आधी समोरचं सत्य समजून घ्या. आता येतो तो सर्वात मोठं कांड, म्हणजेच मोठी उलथापालथ होण्याचा संकेत. कर्क राशीच्या लोकांनो, या काळात घरातील एखाद्या विषयावर अचानक चर्चा वाढू शकते. छोटासा गैरसमज मोठ्या चर्चेचं कारण बनू शकतो. एखाद्या व्यक्तीने पूर्वी सांगितलेली गोष्ट आणि आता समोर आलेली माहिती यामध्ये फरक जाणवू शकतो. त्यामुळे माझ्यापासून हे लपवलं का असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, कोणावरही आरोप करण्यापूर्वी पूर्ण सत्य तपासा, कारण अर्धवट माहितीवर घेतलेला निर्णय नात्याला नुकसान करू शकतो. आता कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट बोलू शकतो. सुरुवातीला त्या बोलण्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो, पण पुढे त्यामागचं कारण समजल्यावर परिस्थिती वेगळी दिसू शकते. काही कर्क राशीच्या लोकांच्या बाबतीत घरातील जुन्या आर्थिक विषयावर चर्चा होऊ शकते. कोणाकडून पैसे घेणे, देणे, कर्ज, घर खर्च किंवा एखादी खरेदी याबद्दल मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे 20 ऑगस्टला पैशांबाबत कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. कागदपत्र वाचा, अटी समजून घ्या आणि आवश्यक असल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. आता नातेसंबंधांबद्दल एक महत्त्वाचा संकेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि तुमच्यात काही काळापासून अंतर असेल, तर या काळात संवादाची शक्यता वाढू शकते. एखादा जुना मेसेज, फोन किंवा अचानक भेट तुम्हाला भावनिक करू शकते. पण हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा देखील असू शकतो. समोरची व्यक्ती खरंच बदलली आहे की फक्त परिस्थितीमुळे पुन्हा जवळ येत आहे, हा फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. काही अविवाहित कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही व्यक्ती फक्त मित्र किंवा परिचित म्हणून समोर येईल, पण तिच्याशी संवाद वाढला की तुम्हाला वेगळ्या भावना जाणवू शकतात. मात्र नात्याला वेळ द्या, लगेच भविष्य ठरवू नका. विवाहित लोकांनी जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधावा. बाहेरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घरातील नातं खराब करू नका, कारण या काळात कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि आपण ते खरं मानलं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता करिअरकडे वळूयात. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी 20 ऑगस्टचा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचं लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकतं. काहींना नवीन कामाची ऑफर मिळू शकते, तर काहींना आधी सुरू केलेलं काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कामाच्या ठिकाणी वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. तुमच्या पुढील योजना, आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक नात्यांबद्दल ऑफिसमध्ये जास्त चर्चा टाळा.
कारण प्रत्येक हसणारा चेहरा आपला असेलच असं नाही. आता एक धक्कादायक पण महत्त्वाचा संकेत. तुम्ही ज्या व्यक्तीला खूप साधं समजत होतात तिची एखादी वेगळी बाजू तुमच्यासमोर येऊ शकते. याचा अर्थ ती व्यक्ती वाईट आहे असं नाही. कदाचित तिच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला आधी माहिती नसेल. त्यामुळे निष्कर्ष काढण्याआधी सत्य जाणून घ्या. कर्क राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची अंतर्प्रेरणा. एखाद्या गोष्टीबद्दल मनात सतत शंका येत असेल तर घाईघाईने निर्णय न घेता निरीक्षण करा. काही दिवस शांत राहिलात तर अनेक गोष्टी स्वतःहून स्पष्ट होऊ शकतात. तुमच्या घरात एखादी छोटीशी वस्तू, फोटो, जुना फोन, जुने पत्र किंवा एखादी आठवण अचानक तुमच्या हातात येऊ शकते आणि तुम्हाला भूतकाळात घेऊन जाऊ शकते. त्या क्षणी भावनिक होणं स्वाभाविक आहे, पण भूतकाळात अडकून राहण्याऐवजी त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. आता पैशांबाबत आणखीन एक संकेत. काही कर्क राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता दिसते, तर काहींना अचानक अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हातात पैसे आले म्हणून लगेच मोठी खरेदी करू नका. थोडी बचत बाजूला ठेवा. ज्यांनी कोणाला उधार पैसे दिले आहेत त्यांनी स्पष्ट तारीख आणि व्यवहाराची नोंद ठेवावी. मित्र असो किंवा नातेवाईक, आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवणं चांगलं. आता विद्यार्थ्यांसाठी 20 ऑगस्ट नंतर तुमचं लक्ष एका ध्येयावर केंद्रित करण्याची गरज आहे. एखादी परीक्षा, अभ्यासक्रम, नोकरीची तयारी किंवा नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुमच्यासमोर असेल तर मोबाईल आणि सोशल मीडिया कमी करा. तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते लोकांच्या मतांपेक्षा महत्त्वाचं आहे. कर्क राशीच्या लोकांना तुम्हाला अनेक वेळा वाटतं की मी एवढं सगळं करतो पण माझी किंमत कोणालाच का नाही. आणि जर अशी भावना असेल तर 20 ऑगस्ट नंतर स्वतःकडे नव्या नजरेने पहा. तुमची किंमत इतरांच्या वागण्यावर ठरत नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करू शकता आणि तुमच्या आयुष्याला कोणती दिशा द्यायची हे तुमच्या हातात आहे. आता त्या व्यक्तीचा विषय पुन्हा समजून घेऊयात. ही व्यक्ती तुमच्या घरात येणार याचा शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. हा संकेत घर, कुटुंब, जवळचं नातं किंवा कौटुंबिक चर्चेशी संबंधित एखाद्या व्यक्तीच्या पुन्हा सक्रिय होण्याकडे निर्देश करू शकतो. त्यामुळे भीती निर्माण करून घेऊ नका आणि जर प्रत्यक्ष आयुष्यात एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा असुरक्षित वाटत असेल तर विश्वासू कुटुंबियांची मदत घ्या आणि गरज असल्यास योग्य स्थानिक मदत घ्या. आता 20 ऑगस्टचा दिवस विशेष का वाटू शकतो? कारण हा दिवस तुमच्यासाठी निर्णय घेण्याआधी थांबा असा संदेश देऊ शकतो. तुम्हाला एखादी बातमी मिळाली, एखाद्या व्यक्तीचा फोन आला किंवा घरात मोठी चर्चा सुरू झाली तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 10 मिनिटं शांत बसा, सत्य समजून घ्या आणि मग बोला. तुमचं एक शांत वाक्य मोठा वाद टाळू शकतं. काही कर्क राशीच्या लोकांना या काळात प्रवासाचा योग येऊ शकतो. अचानक बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते किंवा कुटुंबाशी संबंधित एखाद्या कारणासाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात घाई करू नका आणि आवश्यक वस्तू आधी तपासा. आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मानसिक ताण कमी करणं महत्त्वाचं आहे. सतत एकाच विषयाचा विचार करत बसल्यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या, वेळेवर जेवा, पाणी प्या आणि रोज थोडं चालणं किंवा हलका व्यायाम करा. कोणतीही आरोग्याची लक्षणं गंभीर वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता भविष्यवाणीचा एक सकारात्मक भाग. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात त्याबाबत हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. कागदपत्र, नोकरी, पैसे, शिक्षण किंवा नातेसंबंध यापैकी एखाद्या क्षेत्रात अडकलेली गोष्ट पुढे सरकू शकते. त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर आशा सोडू नका. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी या काळाचा मंत्र आहे की घाबरायचं नाही, थांबायचं नाही आणि घाईत निर्णय घ्यायचा नाही. तुम्हाला धक्का देणारी ही बातमी आली तर प्रथम सत्य तपासा. कोणी तुमच्यावर आरोप केला तर शांतपणे उत्तर द्या. कोणी तुमच्यापासून दूर गेलं तर स्वतःला दोष देऊ नका आणि कोणी पुन्हा तुमच्या आयुष्यात आलं तर त्याला जागा देण्याआधी त्याच्या कृती पहा. आता एक छोटासा आध्यात्मिक उपाय. सोमवारी किंवा गुरुवारी शांतपणे देवासमोर बसून आपल्या मनातील चिंता व्यक्त करा आणि शिवलिंगावर श्रद्धेनुसार पाणी अर्पण करा किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तीला अन्न दान करा. घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचं वाईट चिंतू नका. सकारात्मक विचार आणि योग्य कृती हीच तुमची खरी शक्ती आहे. कर्क राशीच्या प्रिय बांधवांनो, 20 ऑगस्टला किंवा त्यानंतर तुमच्या आयुष्यात एखादा भावनिक प्रसंग आला किंवा एखादी जुनी व्यक्ती भेटली, घरात एखाद्या विषयावर चर्चा सुरू झाली
किंवा करिअरमध्ये नवीन संधी मिळाली तर त्याकडे घाबरून न पाहता शांतपणे परिस्थिती समजून घ्या. कारण प्रत्येक धक्का विनाश घेऊन येत नाही. काही धक्के आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात. आजपर्यंत ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्या मागे धावण्याची गरज नाही. ज्यांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. ज्यांनी तुमच्यासाठी मनापासून उभं राहिलं त्यांची किंमत करा आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. शेवटी एवढंच सांगते की 20 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी भीतीचा दिवस नाही. तो जागरूक राहण्याचा, स्वतःला समजून घेण्याचा आणि जुन्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहण्याचा दिवस आहे. काहीतरी बदलू शकतं, काहीतरी समोर येऊ शकतं आणि काही नात्यांचं खरंच स्वरूप समजू शकतं आणि एखाद्या नव्या सुरुवातीचं दार उघडू शकतात. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी लक्षात ठेवा, तुम्ही त्या वादळापेक्षा मोठे आहात. तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. तुमच्या सर्व चिंता दूर होवोत आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळो, हीच मनापासून प्रार्थना. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. स्वामी महाराज तुमचं भलं करोत. धन्यवाद.